आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी आलेली आहे. काय भावना आहे? प्रामुख्याने सकाळी जवळजवळ 9:15च्या दरम्यान ही बातमी आली आणि ही बातमी आल्यानंतर एक धक्काच बसला. अजित पवारसारखं नेतृत्व त्यांचं, मी त्यांच्याबरोबर 15 वर्ष काम केले विधानसभेमध्ये आणि ह्या 15 वर्षामध्ये त्यांचा आलेला अनुभव देखील चिकार आहे. एक चांगले प्रशासक, शासक की ज्यांचा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये असलेल्या म्हणजे मिनिस्टरना देखील एक धाक होता, अधिकारी वर्गावरती देखील धाक होता आणि कार्यकर्त्यांना देखील त्यांच्या धाक होता. अशा प्रकारचं एक नेतृत्व सभागृहामध्ये बसलेलं असताना जर क्रॉस जरी झालं तरी त्यांचं एवढं लक्ष असायचं की ताबडतोब त्याला ते पॉईंट आऊट करायचे अध्यक्षांना, किंवा कोणी चुकीचं जरी बोललं ते दुसरीकडे जरी बोलत असले तरी कान त्यांचं जो भाषण करतोय त्यांच्याकडे ते कान असायचे आणि चुकीचं जरी बोललं तरी त्या चटकन उठायचे. तर ह्या अशा ह्याच्यामुळे एक प्रशासक, चांगला प्रशासक हा निघून जावा, अत्यंत दुःख, म्हणजे कुटुंबातला आपल्या कोणीतरी व्यक्ती गेलं अशा प्रकारची मनामध्ये भावना आहे. आणि आज सभागृहामध्ये देखील, लोकसभेच्या सभागृहामध्ये देखील त्यांच्याबद्दल दुखवटा दाखल करण्यात आला, जाहीर करण्यात आला आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील पाठवलं जाईल. परंतु एक चांगला प्रशासक अशा पद्धतीने विमानांच्या बाबतीमध्ये जी आता हे चाललेलं आहे, विमानांचे जे वेगवेगळे अपघात होत आहेत त्यामुळे विमानात बसायला देखील भीती वाटायला लागते. एक मला माहिती आहे, मी इन्कम टॅक्सच्या बिलावरती 36 वेळा 3 महिन्यामध्ये 35 का 36 वेळा दिल्लीला आलो आणि दिल्लीवरनं परत गेलो 3 महिन्यात. तर आता कसं बसायचं आणि कसं काय जायचं हा देखील एक विषय होऊन जातो, म्हणजे घरच्यांना पण त्याचं टेन्शन असतं. तर अशा प्रकारचे अपघात होणं ते टाळणं आणि वरिष्ठांनी याचं म्हणजे केंद्र शासनाने याच्यावरती चांगली दखल घेतली पाहिजे असं मला तरी वाटतं. म्हणजे कुठल्याही प्रकारची विमानं असो, कुठल्याही प्रकारची, ती पूर्ण चेकिंग झालेली असावी, योग्य मार्गदर्शन त्यांना असावं, योग्य गाईडलाईन फॉलो करतात की नाही असावं, या पद्धतीने हे असावे. आणि अजित पवार साहेबांच्या बाबतीमध्ये तर सांगेन, एक घरातली कुटुंबातली व्यक्तीच गेली. एक महाराष्ट्राचं सर्वात मोठं नुकसान झालेलं आहे, नाही फक्त बारामतीचं तर महाराष्ट्राचं आणि देशाचं देखील. मी माझ्या कुटुंबियाच्या माध्यमातून, माझ्या पक्षाच्या माध्यमातून आणि आपणा सर्वांच्या माध्यमातून त्यांना आदरांजली, दुःखांजली वाहतो की त्यांना त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळो, त्यांच्या कुटुंबियांना देखील हे दुःख सहन करण्याची ताकद येईल अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. BSR कंपनीची ही पहिली घटना नाही आहे, दुसऱ्यांदा हे असं झालं आहे. खूप लोक त्याच्यावरती इन्क्वायरी वगैरे हे सांगताच आहेत. मुळात फाऊल प्ले एकदम इझिली सेन्स होत आहे हेही समजून येत आहे, कारण की 6 मिनिटात पोचू नाही शकलं आणि मुळात टेक्निकल फ्लॉ पण एकदम असं दिसत नाही. मला मी पहिल्यांदाच आत्ता बोललेलो आहे की ह्या सर्व विमानांची जी विमानं देशातनं उड्डाण करतात, बाहेर जातात येतात, त्यावेळेला बसताना त्या नागरिकांची, आणि आम्हाला वेगवेगळे अनुभव आलेत या 1.5 वर्षात, तर मला तर आणि विमानांच्या बाबतीमध्ये वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. त्यामुळे मी केंद्र शासनाला आणि पंतप्रधानांना देखील विनंती करतो या माध्यमातून की सर्व विमानांची कृपया जांच झाली पाहिजे. ती टेक्निकली असो, कुठल्याही प्रकारची असो, ती झाली पाहिजे, नाही तर अशा प्रकारचे अपघात हे निश्चितच पुढे होणार आहे. सर, काय आठवण तुमची आहे का अजित पवारांसोबतची? खूप आहे, खूप. म्हणजे आता 15 वर्ष जे राहिलेले आहे असं सभागृहामध्ये बोलताना देखील, आणि ताटकन बोलायचे, असे कुणाचाही मुलाजामा त्यांनी राखला नाही. कोण वरिष्ठ आहे, हे आहे, ते आहे, जे त्यांना वाटलं की योग्य नाही तर ते ताटकन त्याबद्दल ते बोलायचे. त्यामुळे 15 वर्षामध्ये कितीतरी आठवणी आहेत की त्या आता सांगूच शकत नाही, पण दुःख मात्र अत्यंत होते.